नंतर आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे। दरम्यान दादा भुसे, गिरीश महाजन यांनी शिंदेंची या संदर्भात भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। नाशिकमध्ये उमेदवार घोषित करण्याची सुद्धा मागणी यावेळी दादा भुसेंनी केली आहे। दरम्यान नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी हेमंत गोडसे हे इच्छुक आहेत। यासह अजय बोरस्ते यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। तर या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या धाकधूक चांगलीच वाढली आहे। त्यामुळे आता हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात पडतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवार गट यासह शिंदे गट आणि भाजप हे तिघही या जागेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे आता कुणाला इथून उमेदवारी मिळते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शिवाय हेमंत गोडसे हे सध्या विद्यमान खासदार त्या ठिकाणचे आहे आणि ते सुद्धा इच्छुक आहेत। वारंवार त्यांनी शिंदेंची भेट घेत हा मतदारसंघ आपल्यालाच हवा असल्याची मागणी केली होती आणि आता त्यांना हा मतदारसंघ मिळतो की भाजप किंवा राष्ट्रवादीला इथे उमेदवारी मिळते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।